या ठिकाणी जागृत देवस्थान मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुक्यामध्ये हे मार्लेश्वर देवस्थान आहे. हे आम्ही आता 530 पायऱ्या करून या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन आम्ही घेतल्याने खूप समाधानकारक वाटते. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे सर्व बाजूंनी डोंगराने व्यापलेलं आहे. म्हणजे तुम्ही जिथे पण बघाल तिथे असे मस्त मोठे मोठे डोंगर आहेत. ॲक्च्युली मंदिरच चारी बाजूंनी डोंगररांगांनी व्यापलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ना पावसाळ्यामध्ये तर व्ह्यू एकदम वेगळा, पूर्ण अशी ग्रीनरी वगैरे असते इथे. आणि खूप मोठे मोठे असे धबधबे प्रत्येक डोंगराच्या असं थोड्या थोड्या भागातून वाहतात. आणि हे पण इवन जे धबधब्याचं पाणी आहे ते सर्व इथे असं खालतीसुद्धा भरतं आणि कशी नदी तयार होते. म्हणजे एकदम पाणी भरून इथून अशी नदी वाहत असते पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यातच इथे खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही आता 500 शिड्या चढून आलो. कसं वाटलं शिडी चढून? चढून नाही, उतरून खूप वाटलं मी. आणि आम्ही आता इकडे सुंदर मंदिरात आलो. तर आता आम्ही पोचलो आहे गणपतीपुळेला. आणि खुशी बघा, खुशीची कॅप मी घातली आहे आणि एक कॅप शिवने घातली आहे. तर खुशी आमची आता आहे स्कार्फ. सो हा व्लॉग इथे आम्ही एंड करतो. छोटा व्लॉग आहे, जास्त काय कॅप्चर करायला मिळालं नाही. जेवढं आम्ही बघितलं तेवढं सगळं केलं. आणि उद्या एक व्लॉग केलं ज्याच्यामध्ये आपण वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतं तसं एक एक्सपिरियन्स आम्ही आपल्या कोकणात केला आहे. तर नक्की बघा तो उद्याचा व्लॉग की काय येणार आहे उद्या. बाय बाय, स्टे ट्यून. बाय.